Dear friends, next article is evidences of evolution. इव्होल्यूशन झालं की नाही झालं? झालेलं आहे. काय पुरावा? अनेक पुरावे आपल्याला यामध्ये द्यायचे आहेत की त्यावरून कन्फर्म होतं की इव्होल्यूशनची प्रोसेस नक्की झालेली आहे. अनेक पुरावे आपण इथं देणार आहोत, जसं पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स, मॉर्फोलॉजिकल एनाटॉमिकल एव्हिडन्स, बायोजिओग्राफिकल एव्हिडन्स दॅट इज अडॅप्टिव्ह रेडिएशन, बायोकेमिकल एव्हिडन्स, एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स, एव्हिडन्सेस फॉर इव्होल्यूशन बाय नॅचरल सिलेक्शन. इतके सगळे पुरावे आपल्याला द्यायचे आहेत ज्यावरून 100% इव्होल्यूशन झालेलं आहे हेच कन्क्लुजन काढता येईल. पॅलेंटॉलॉजी, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे पॅलेंटॉलॉजी इज स्टडी ऑफ फॉसिल. फॉसिल इज अ रिमेन्स ऑफ एन्शियंट ऑर्गॅनिझम इन द फॉर्म ऑफ कास्ट, मोल्ड, इम्प्रेशन, कॉम्प्रेशन एक्सेट्रा. इथं आपल्याला ठसे दिसतात, इम्प्रेशन दिसतात, कास्ट आहे, मोल्ड आहे, अशा प्रकारे हे फॉसिल्स आपल्याला इव्होल्यूशनचा पुरावा देतात. पॅलेंटॉलॉजी इज स्टडी ऑफ फॉसिल्स. फॉसिल्स आर रिमेन्स ऑफ एन्शियंट लाईफ फाउंड इन रॉक्स. फॉसिल्स आर रिटर्न डॉक्युमेंट्स ऑफ इव्होल्यूशन. हे रिटर्न डॉक्युमेंट आहेत इव्होल्यूशनचे. फार सुंदर वाक्य वापरलेलं आहे. इथं जर आपण पाहिलं, यामध्ये पेडिग्री ऑफ हॉर्स, द स्टडी ऑफ फायलोजेनी हिस्ट्री और रेस हिस्ट्री, हॉर्स इव्होल्यूशन, पेडिग्री ऑफ हॉर्स आपण म्हणतो. यामध्ये कन्क्लुजन काय की सध्याचा जो मॉडर्न ग्रेसफुल हॉर्स आहे तो एका डॉग साइज्ड ॲनिमल पासून बनलेला आहे. साधारण इओहिपस इओहिपस, त्यानंतर मेसोहिपस, मेरिचीहिपस, प्लिओहिपस आणि मॉडर्न ग्रेसफुल हॉर्स इक्वस. बघा, बाकीचे थर्ड डिजिट त्याचं ब्रॉड 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 होत गेलंय, बाकीचे डिजिट रिड्यूस होत गेलेले आहेत, हाईट वाढत गेलेली आहे, लिम्स लॉंग होत गेलेली आहे, बॉडी स्ट्रॉंग होत गेलेली आहे. आणि असे बदल होत 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 त्याच्यापासून मॉडर्न ग्रेसफुल हॉर्स बनलेला असावा. त्याचे फॉसिल्स आपल्याला मिळालेले आहेत. त्यानंतर कनेक्टिंग लिंक, तसा विचार केला तर कनेक्टिंग लिंक म्हणजे एका ग्रुप पासून ज्यावेळी नवीन ग्रुप तयार होत असतो त्या दोघांच्या मध्ये जोडणारी एखादी लिंक असते, तिला आपण कनेक्टिंग लिंक म्हणतो. जर ती कनेक्टिंग लिंक एक्सटिंक्ट झाली असेल तर तिला मिसिंग लिंक म्हणायचं, आणि आज जिवंत असेल तर कनेक्टिंग लिंक म्हणणार आपण. तसा विचार केला तर समजा पायसेस पासून ॲम्फिबियन्स बनले, पायसेस पासून ॲम्फिबियन्स बनले तर अँकल फिश, लंग फिश हा जो ग्रुप आहे तो कनेक्टिंग लिंकचं काम करतोय. ॲम्फिबियन्स पासून रेप्टाइल्स बनले,
नावानं ते सुरुवात होणारा ॲनिमल जो आहे तो त्याच्या दोघांच्या मध्ये कनेक्टिंग लिंकचं काम करतो. रेप्टाइल्स आर इव्हॉल्वड इनटू बर्ड्स. रेप्टाइल्स आर इव्हॉल्वड इनटू मॅमल्स. रेप्टाइलचं बर्ड मध्ये इव्होल्युशन होताना रेप्टाइल आणि बर्ड या दोघांच्या मध्ये आर्चिओप्टेरिक्स नावाची कनेक्टिंग लिंक इथं दिसते. हा फॉसिल बर्ड आहे. याच्या काही प्रेझेन्स ऑफ बीक म्हणजे बक्ष्यांची कॅरेक्टर आहे. जॉज आर मॉडिफाईड इनटू बीक पक्ष्यांची कॅरेक्टर आहे, बर्डची कॅरेक्टर आहे. फीदर्स ऑन बॉडी बर्डची कॅरेक्टर आहे. फोर लिम्स आर मॉडिफाईड इनटू विंग्स बर्डची कॅरेक्टर आहे. परंतु लॉंग टेल रेप्टाइलची कॅरेक्टर आहे. स्केल्स ऑन बॉडी रेप्टाइलची कॅरेक्टर आहे. जॉज अँड टीथ्स रेप्टाइलची कॅरेक्टर आहे. म्हणजे काही कॅरेक्टर या ग्रुपमध्ये रेप्टाइलच्या आहेत, काही बर्डच्या आहेत. सो रेप्टाइल्स आर फर्स्ट इव्हॉल्वड इनटू आर्चिओप्टेरिक्स अँड देन आर्चिओप्टेरिक्स इनटू बर्ड्स. अशा प्रकारे कनेक्टिंग लिंक इथं आपल्याला पाहायला मिळते. रेप्टाइल पासून प्रोथेरियन्स प्रिमिटिव्ह मॅमल ओव्हिपॅरस मॅमलचे मेंबर स्पायनी अँटीटर डक बिल्ड प्लेटिपस अस्तित्वात आले असावेत. जसं किंगडम प्लॅन्टीचं म्हटलं तर थॅलोफायटा पासून ब्रायोफायटा हायर आल्गी कनेक्टिंग लिंकचं काम करतात. मॉस ऍक्ट्स एज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. टेरिडोस्पर्म act as a connecting link between Pteridophyta and Gymnosperm. Nettile order of Gymnosperm acts as a connecting link between Gymnosperm and Angiosperm. तर एका ग्रुप मध्ये इव्होल्युशन होऊन ज्यावेळी दुसरा ग्रुप तयार होतो त्यावेळी त्या दोघांच्या मध्ये कनेक्टिंग लिंक असतात. कनेक्टिंग लिंक आपल्याला मिळणं याचाच अर्थ इव्होल्युशन अशा प्रकारे झालेलं आहे. एकदम तर काही एका ग्रुप पासून दुसरा ग्रुप समजा रेप्टाइल्स आर इव्हॉल्वड इनटू बर्ड्स आपण म्हणतो. असं काय सरडे हवेत उंच उडायला लागले आणि पक्षी झाले असं तर अचानक घडलं नसणार आहे. तर कनेक्टिंग लिंकच्या थ्रू हे घडलेलं आहे. पहा कनेक्टिंग लिंक बिटवीन टू ग्रुप्स आर्चिओप्टेरिक्स. त्यानंतर मॉर्फोलॉजिकल अँड ॲनाटॉमिकल एव्हिडन्स हा सेकंड एव्हिडन्स आपण देणार आहोत. त्यामध्ये होमोलॉगस ऑर्गन्स, ॲनालॉगस ऑर्गन्स. होमोलॉगस ऑर्गन्स म्हणजे स्ट्रक्चर सेम, फंक्शन डिफरंट. Homologous organs having fundamental similarity in structure and origin but different in function. It is called as homologous. जर आपण फोरलिम समजा आपण ॲम्फिबियनचे फोरलिम, रेप्टाइलचे फोरलिम, बर्डचे फोरलिम, मॅमलचे फोरलिम सगळ्यांचे फोरलिम ऑब्झर्व केले तर सर्वांचं ओरिजिन सेम आहे आणि सर्वांमध्ये बेसिक प्लॅन बोनचा सेम असतो. परंतु प्रत्येकाचं फंक्शन वेगळं आहे. काय करतील समजा ॲम्फिबियन्स असतील तर उड्या मारण्यासाठी लिपिंगसाठी त्या फोरलिमचा उपयोग करतात. सरपटणारे प्राणी सरपटण्यासाठी उपयोग करतात. पक्ष्यांचे फोरलिम हवेमध्ये फ्लाइंगसाठी उपयोग करतात. मॅमलचे फोरलिम जे आहेत ते लोकोमोशनसाठी पाय चालण्यासाठी त्याचा उपयोग, पळण्यासाठी त्याचा उपयोग करतात. म्हणजे प्रत्येकाचे फंक्शन डिफरंट आहेत पण स्ट्रक्चर मात्र सेम आहे. व्हॉट इट इंडिकेट्स? It indicates that all these are evolved from common ancestor.
या सर्वांचा एकच पूर्वज असला पाहिजे, याचा अर्थ हे डायव्हर्जंट इव्होल्यूशन आहे. एकापासून अनेक बनले ग्रुप, डायव्हर्जंट इव्होल्यूशन. होमोलॉगस ऑर्गन मध्ये बघा, बोगनवेलियामध्ये थॉर्न आहेत, कुकुरबिटामध्ये टेंड्रिल आहेत. बघा, कुकुरबिटामध्ये टेंड्रिल आहेत, बोगनवेलियामध्ये थॉर्न आहेत. थॉर्न अँड टेंड्रिल्स ऑफ बोगनवेलिया अँड कुकुरबिटा होमोलॉगस ऑर्गन्स आहेत प्लांट मध्ये. फंक्शन डिफरंट आहेत, पण स्ट्रक्चर बेसिकली सेम आहे. त्यानंतर आणखी होमोलॉगस ऑर्गन म्हटलं, ओरिजिन ऑफ होमोलॉगस ऑर्गन इज ड्यू टू डायव्हर्जंट इव्होल्यूशन. बरोबर आहे. डायव्हर्जंट म्हणजे एका कुठल्या तरी मेंबर पासून, ग्रुप पासून हे सगळे बनलेले असावेत. कॉमन अँसेस्टर पासून सगळे बनलेले असले पाहिजेत. वेगवेगळ्या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये राहण्यासाठी ते अडॅप्ट झालेले असले पाहिजेत. ॲनालॉगस ऑर्गन्स म्हणजे स्ट्रक्चर डिफरंट आहे, फंक्शन सेम आहे. फ्लाइंग, बॅटचे 4 लिंब म्हणजे विंग्स, बटरफ्लायचे 4 लिम्स म्हणजे विंग्स, आणि पक्ष्यांचे 4 लिंब म्हणजे विंग्स. यांचं स्ट्रक्चर वेगळं 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 आहे, परंतु फंक्शन मात्र सेम आहे. यालाच आपण म्हणतो ॲनालॉगस ऑर्गन्स. याचे फ्लिपर्स वगैरे हे सुद्धा त्याचे एक्झाम्पल येतात. हे सुद्धा त्याचेच एक्झाम्पल येतात. ॲनालॉगस ऑर्गन्स, विंग्स ऑफ इन्सेक्ट, विंग्स ऑफ बर्ड्स. याचा अर्थ असा की उद्देश एक म्हणजे कॉन्व्हर्जंट इव्होल्यूशन आहे याच्यामध्ये. कॉन्व्हर्जंट इव्होल्यूशन, फंक्शन सेम आहे. आईज ऑफ ऑक्टोपस, रेटिना फ्रॉम स्किन, अँड मॅमल्स रेटिना फ्रॉम एम्ब्रॉनिक ब्रेन. ॲनालॉगस ऑर्गन्स आहेत. फ्लिपर्स ऑफ पेंग्विन, डॉल्फिन ॲनालॉगस ऑर्गन आहेत. स्वीट पोटॅटो अँड पोटॅटो, मॉडिफाईड रूट आहे, एक मॉडिफाईड स्टेम आहे. ॲनालॉगस ऑर्गन आहेत, पण व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आणि स्टोरेज कॉमन फंक्शन आहेत. ट्रॅकिया ऑफ इन्सेक्ट अँड लंग्स ऑफ व्हर्टिब्रेट, स्ट्रक्चर वेगळं आहे पण फंक्शन सेम आहे, ब्रीदिंग. Origin of analogous organ is due to convergent evolution. Function same, structure different. Convergent evolution is evolution by which unrelated species becomes more similar to survive and adapt in similar environment. एकाच प्रकारच्या एन्व्हायरमेंट मध्ये डिफरंट स्पीसीज एका प्रकारचं मॉडिफिकेशन करतात, ते कॉन्व्हर्जंट इव्होल्यूशन आहे. Fish, land reptiles and land mammals are unrelated, but they evolved to more similar forms. बरोबर आहे. त्यानंतर बायोकेमिकल एव्हिडन्स. बायोकेमिकल एव्हिडन्स काय सांगतो आपल्याला? ऑर्गॅनिझम मध्ये सर्वांमध्ये प्रोटीन्स तेच आहेत, जीन्स तेच आहेत, बायोमॉलिक्युल्स तेच आहेत. सर्वजण एनर्जी एटीपीच्याच फॉर्म मध्ये वापरतात. बेसिक ऍक्टिव्हिटी सर्वांच्या सेम आहेत. मेटाबॉलिझम सर्वांची सेम आहे. that indicates all these are evolved from common ancestors. त्यांचा सर्वांचा पूर्वज एकच असला पाहिजे
असं आपल्याला बायोकेमिकल एव्हिडन्स सांगतो. बायोजिओग्राफिकल एव्हिडन्स म्हणजे अडॅप्टिव्ह रेडिएशन्स. आर्टिकल व्यवस्थित बारकाईनं समजून घ्या, अडचण येते जरा समजायला याची. होतं काय बघा, जसं सूर्य आहे, हा सूर्य आहे, ह्या सूर्यापासून रेडिएशन बाहेर स्प्रेड होतात. सर्व बाजूनी सूर्याचे रेडिएशन स्प्रेड होतात. तशा प्रकारे म्हणजे जसं इथं एक सेंटर पॉइंट आहे सूर्य आणि तिथून सर्व बाजूनी रेडिएशन स्प्रेड होतात, त्याच प्रकारे एक ओरिजिनल स्पीसीज असते आणि त्या स्पीसीजचे काही मेंबर इकडं स्प्रेड होणार, त्यापासून ए स्पीसीज बनणार. दुसऱ्या एरियात एन्व्हायरमेंटमध्ये स्प्रेड होणार, त्यापासून दुसरी स्पीसीज बनणार. तिसऱ्या एरियात स्प्रेड होणार, तिसरी स्पीसीज बनवणार. चौथ्या एरियात एन्व्हायरमेंटल कंडिशन वेगळ्या असतील, तिथं स्प्रेड होणार, चौथा ग्रुप बनवणार, पाचवा ग्रुप बनवणार, सहावा ग्रुप बनवणार, सातवा ग्रुप बनवणार, आठवा ग्रुप बनवणार. वेगवेगळे एक ओरिजिनल स्पीसीज आहे, त्या स्पीसीजचे मेंबर्स वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये स्प्रेड होतात आणि त्यांच्यापासून वेगवेगळ्या स्पीसीज होतात तयार. त्यालाच म्हणतो आपण ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. सो वन ancestral groups, members of one species spreads in different radiation, different climatic conditions, and new species are formed. डार्विन्स फिंचेस हे एक त्याचं एक्झाम्पल आहे. डार्विन ज्यावेळी अमेरिकेच्या बाजूला जे गॅलापागस आयलँड आहे त्याच्यावर व्हिजिटसाठी गेला, त्याला अनेक प्रकारचे पक्षी त्यामध्ये मिळाले, बीक वेगवेगळी असणारे पक्षी मिळाले. काही जण म्हणतात त्याला 31 स्पीसीज मिळाल्या पक्ष्यांच्या, काही जण म्हणतात 26 स्पीसीज मिळाल्या. पण आपल्याला माहित असावं या दोन्हीपैकी काहीतरी आहे. पण तो काही ऑर्निथॉलॉजिस्ट होता का? नाही. त्यांनी काय केलं, ते पक्ष्यांच्या व्हरायटीज काय केल्या, आपल्या मित्राला दाखवल्या. त्याचा मित्र ऑर्निथॉलॉजिस्ट होता. त्यानं काय केलं, त्याच्या 14 व्हरायटी आयडेंटिफाय केल्या आणि त्यानं पाहिलं काहींची बीक अशी आहे, 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 काहींची अशी आहे, काहींची अशी आहे, अशी आहे. त्यालाच आपण म्हणतो डार्विन्स फिंचेस. तर इथं काय सांगता येईल यावरून, एक इथं सीड इटिंग बर्ड्स आहेत. ते सीड इटिंग बर्ड्स दुसरीकडे रॅडिएट झाले, मायग्रेट झाले आणि एक स्पीसीज वेगळीच बनवली. दुसरीकडे काही बर्ड मायग्रेट झाले, दुसरी स्पीसीज बनवली. तिसरीकडे स्पीसीज मायग्रेट झाले, स्पीसीज बनवली. चौथ्या ठिकाणी मायग्रेट झाले, स्पीसीज बनवली. पाचव्या ठिकाणी मायग्रेट झाले, स्पीसीज बनवली. सहाव्या ठिकाणी मायग्रेट झाले, स्पीसीज बनवली. सातव्या ठिकाणी मायग्रेट झाले, स्पीसीज बनवली. म्हणजे एका स्पीसीजचे मेंबर्स बेसिकली सीड इटिंग बर्ड्स आहेत. त्यांच्यापैकी काही जण फ्रूट खाण्यासाठी मॉडिफाय झाले, काही जण ब्लड सक करण्यासाठी मॉडिफाय झाले, काही जण सीड इटिंगसाठी मॉडिफाय झाले, काही जण कॅक्टस इटिंगसाठी मॉडिफाय झाले,
काही जण वूड पिकिंगसाठी मॉडिफाय झाले. अशा प्रकारचे मॉडिफिकेशन या डार्विन फिंचेसमध्ये पाहायला मिळालं आणि अनेक प्रकारचे पक्षी एका सीड एटिंग बर्ड सारख्या अँसिस्टर पासून बनले. याचा अर्थ इथं ॲडॅप्टिव्ह रेडिएशन झालेलं आहे. सो दिस इज द गुड एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. त्याबरोबरच ऑस्ट्रेलियन मार्सुपियल्सचं एक रेडिएशनचं अतिशय सुंदर एक्झाम्पल आपल्याला इथं पाहायचं आहे. तर ऑस्ट्रेलियामध्ये मार्सुपियल्स आहेत. आपल्याला माहिती आहेत प्रोथेरियन, अंडी घालणारे मॅमल. मेल आणि फिमेल, मेल आपल्या यंगवनला नरिश करतात. या ग्रुपमध्येच मॅमरी ग्लँड त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप आहेत. त्यानंतर ओव्ही पॅरस पाऊच असलेले मॅमल्स म्हणजे मार्सुपियल्स. तर ऑस्ट्रेलियामध्ये जे मार्सुपियल्स आहेत ते मार्सुपियल्स वेगवेगळ्या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये गेले. त्यांच्यापासून पर्टिक्युलर क्लायमॅटिक कंडिशनमध्ये बनले तस्मानियन वुल्फ. पुन्हा काही जण मायग्रेट झाले, दुसऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये बनले टायगर कॅट. काही जण तिसऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये बनले बँडेड अँट ईटर बनले. काही जण पुढं मार्सुपियल रॅट बनले. काही जण दुसऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये कांगारू बनले. काही जण वॉम्बॅट बनले. काही जण नवीन एन्व्हायरमेंटमध्ये बँडिकूट बनले. काही जण नवीन एन्व्हायरमेंटमध्ये कोयला बनले. काही जण नवीन एन्व्हायरमेंटमध्ये मार्सुपियल मोल बनले. काही जण शुगर ग्लायडर. म्हणजे एकाच ओरिजिनल स्पीसीजचे मेंबर्स वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये रॅडिएट झाले, मायग्रेट झाले आणि वेगवेगळ्या स्पीसीज बनल्या. यालाच आपण म्हणतो ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. एका स्पीसीज पासून रॅडिएट होऊन अनेक स्पीसीज बनणं याला आपण म्हणतो डायव्हर्जंट इव्होल्यूशन. जसं हे बनलेलं आहे, जसे हे मार्सुपियल मध्ये ॲडॅप्टिव्ह रेडिएशन झालं, तसंच दुसरीकडे पण पॅरलल त्याला काही बनलं असेल. दुसऱ्या एरियामध्ये सुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये प्लासेंटल मॅमल्स आहेत. त्यांचंही ॲडॅप्टिव्ह रेडिएशन झालेलं आहे. प्लासेंटल मॅमलचं ॲडॅप्टिव्ह रेडिएशन झालं. जसं आपण ऑस्ट्रेलियन मार्सुपियलचा विचार केला तर त्यांचं रेडिएशन होऊन काय बनलं, मार्सुपियल मोल बनलं. प्लासेंटल मध्ये फक्त मोल बनलेला आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये ऑस्ट्रेलियन मार्सुपियल मध्ये काय बनलं, अँटीटर बनलं, निंबाट अँटीटर बनलं. प्लासेंटल मध्ये तशाच प्रकारचं अँटीटर बनलं. मार्सुपियल माऊस तिकडं बनला, इकडं माऊस बनला. स्पॉटेड कसकस इकडं बनलं, इकडं लेमुर्स बनले. फ्लाइंग फॅलेंजर्स बनले, इकडं फ्लाइंग स्क्वॅरल बनले. तस्मानियन टायगर कॅट बनले, इथं बॉकॅट बनले. तस्मानियन उल्फ बनलं, इकडं उल्फ बनलं. म्हणजे याचा अर्थ असा घेता येईल, समजा आपण इथं ही डायग्राम एक काढली. मार्सुपियल यांच्यापासून हे मार्सुपियल वुल्फ असतील, तस्मानियन वुल्फ असतील, बॉकट असेल किंवा शुगर ग्लायडर असेल, अनेक व्हरायटी स्पीसीज अस्तित्वात आल्या. ते एक डायव्हर्जंट इव्होल्यूशन झालं. त्याचप्रमाणे दुसऱ्या एरियामध्ये
अशाच प्रकारे प्लासेंटल मॅमल मध्ये सुद्धा इव्होल्यूशन झालं आणि त्याच्यामध्ये इकडं तस्मानियन वुल्फ तर इकडं वुल्फ, तिकडं मार्सुपियल मोल तर इकडं मोल, तिकडं निंबाट अँटीटर तर इकडं अँटीटर, तिकडं मार्सुपियल माऊस तर इकडं माऊस. अशाच प्रकारे इकडं पण घडलेलं आहे दुसऱ्या एरियात. आता सेपरेट म्हटलं तर हे सुद्धा डायव्हर्जंट झालं इव्होल्यूशन. हे स्वतंत्र विचारात घेतलं दुसऱ्या एरियाचं तर हे सुद्धा डायव्हर्जंट इव्होल्यूशन आहे. पण हे दोन्ही विचारात घेतले एकत्र तर ते झालं कॉन्व्हर्जंट इव्होल्यूशन. यातला एक समजा तस्मानियन वुल्फ आणि वुल्फ या दोघांचं इव्होल्यूशन म्हटलं तर काय झालं? कॉन्व्हर्जंट इव्होल्यूशन. कारण दोन्ही ठिकाणी पॅरलल इव्होल्यूशन झालंय आणि तशाच प्रकारचे स्पीसीज बनलेले आहेत. दोन्हीचं एकत्र एरियाचं कंपॅरिझन केलं, प्लासेंटल मॅमलचं ओरिजिन किंवा रॅडिएशन आणि मार्सुपियलचं रॅडिएशन एकत्र विचारात घेतलं तर कॉन्व्हर्जंट इव्होल्यूशन झालेलं आहे. कॉन्व्हर्जंट इव्होल्यूशन झालेलं आहे. त्यानंतर एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स. एम्ब्रियोलॉजी इज स्टडी ऑफ एम्ब्रियो. जर आपण अर्ली स्टेजचे एम्ब्रियो सर्वांचे ऑब्झर्व केले तर सर्व एम्ब्रियो मध्ये गिल क्लिप्ट असतात. आता आपला विचार केला तर आपण कधीही गिलच्या सहाय्याने रिस्पिरेशन करत नाही. बट आवर एम्ब्रियो हॅव गिल क्लिप्ट. फ्रॉम दिस इट इज कन्क्लुडेड दॅट वी आर इव्हॉल्व्ड फ्रॉम गिल्स हॅव्हिंग ancestor. All embryo have tail, but we do not have tail. आपल्या एम्ब्रियो मध्ये टेल आहे पण आपल्यामध्ये आता टेल आहे का? नाही. फ्रॉम दिस ऑल्सो इट इज क्लिअर दॅट वी आर इव्हॉल्व्ड फ्रॉम टेल्ड ancestor. असे याचे पुरावे आपल्याला देता येतील. हॅकेलनी एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स मांडला. काही इंडिव्हिज्युअलमध्ये, काही बेबीमध्ये टेल दिसू शकते. ॲटाविझम म्हणतो आपण त्याला. However, Carrie Ernst Beer rejected this proposal. Carrie Ernst Beer, he noted that embryos never pass through adult stage other animals. बरोबर आहे. अशा प्रकारे वेगवेगळे एव्हिडन्सेस आपण दिले आणि त्यावरून लक्षात आलं की इव्होल्यूशन नक्की झालेलं आहे आणि थेरीज पण आपण स्टडी केलेल्या आहेत इव्होल्यूशनच्या. So these are various evidences of evolution. Thank you very much.